अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्ये नमः. श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रयाय नमः. सिद्ध सांगे नामधारकासी श्री गुरु महिमा काय पुस्ती अनंत रूपे घेते प्रेयसी विश्वव्यापक परमात्मा भक्तजना तारावयासी अवतरतो ऋषिकेशी शाप देत दुर्वास ऋषी कारण असे तयांचे माधव ब्राह्मण कारण जग्रामी अंबा नामे त्याची नारी वासना तयेची पूर्वजन्मीची ईश्वर पूजा करत असे प्रदोष पूजा अतिहर्षी मंदवारी त्रयोदशी पूजा करशी विशेषी गर्भवती झाली देखा 9 मास होता तेयसी प्रस्तुत झाली शुभ दिवशी पुत्र झाला म्हणून आनंदले माता पिता जन्मताच तो बालक ओंकार शब्द म्हणत असे तटस्थ झाले लोक सर्व अभिनव आजी देखिले उपजता ओंकार जपत अन्य काही न बोलत सदा हस्ते करत म्हणून चिंतती माता पिता अमुचे मनाची वासना तू पूर्वावी नंदना बोबड्या बोलांना ऐकावे वाटे पुत्र राया खून करुणी मातेसी बाळ दाखवी संतोषी व्रतबंधन करिता आपणासी येथील म्हणे बोल सकल ऐकोन येसे माता पिता व्रतबंधन तत्वता मन ती करू निश्चिता करू लागे तयारी विधियुक्त मौजी देखा बंधन केले बालका मंत्रोपदेश करिता देखा वेद बोले चारी आपण सभा समस्त विस्मय करी माता पिता हर्ष भारी मुखा बोले वेदचारी म्हणती देवाचा अवतार म्हणे बालक मातेसी तू उपदेशले मसी भिक्षा माग मनसी निरूप देवाया मातरित्व आम्ही असो ब्रह्मचारी करावी भिक्षा घरोघरी वेद अध्ययन मनोहरी करणे असे पर्याय तव नरसिंह सरस्वती म्हणती सर्व जनाप्रती आम्ही संन्यासी येती न राहावे एकस्थानी माता पित्याप्रती ज्ञानकोतुनी पुत्र देती काशी क्षत्री संन्यास घेती यात्रा करीती उत्तरेची भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जेव्हा शोधनी करी अर्पण त्यास विद्या देवन धन्य केले तयासी हिल्लवडी ग्रामासमीप औदुंबर स्थान प्रख्यात आज झाले असत दत्तस्थान म्हणून या 4 मास वास केला शक्ती अग्नित ठेविल्या पादुका तेथे स्थापिल्या जन्म उद्धार कारणे प्रख्यात आज दत्तस्थान औदुंबर पादुका स्थान ऐसे ते तीर्थस्थान सर्व कामना होती पूर्ण विप्र एक जाता गंगेत तव गुरुनाथ देखत तयासी अनामनती आत्मा त्या महादोषी श्री गुरुवचन ऐकोनी केले शिष्य धावणे त्या विप्राते काढूने आणिला गुरु सन्मुख श्री गुरु म्हणती तयासी का देह त्याग करसी प्राण त्याग महादोषी वृत्तांत सांग आम्हा पक्षमास भोजन करता उद्धर वेदनी कष्टता सहन न होता प्राण देता काय सांगू गुरुराया संशय न धरी आपुले मने भिवू नको अंतकरणी व्याधी गेली पळुनी भोजन करी पोटभरी पीडामुक्त केले विप्रासी मुढा विधान करसी व्यथेने पंडित ब्राह्मणासी त्यासी व्याधी मुक्त करसी प्रियवना ते करुणी शासन माधव प्रेसी ब्रह्मज्ञान साय देवास वरदान श्री गुरु कृपे मिळतसे उपदेश देती भक्तासी देह नित्य मनसी म्हणून धर्माचरण करा सांगती मोक्ष मार्ग पावया तया औदुंबर स्थानात 4 मास राहत तेथून पुढे निगत जन्म उद्धार करावया औदुंबर स्थानाहून निगते नृसिंहवाडी स्थानी जाती तेथे 12 वर्ष राहती ते करती तप देखा श्री गुरुचरित्र संक्षिप्त श्री गुरु लीला येथे पाहत श्री नरसिंह सरस्वती स्वामी औदुंबरे वसले इथे श्री गुरुचरित्र संक्षिप्त नाना प्राकृत कथा समंतम सदा पठेत भाविक भक्त द्वितीय अध्याय गोडहा श्री गुरुदेव दत्त इति श्री गुरुचरित्र संक्षिप्त द्वितीय अध्याय समपूर्ण.